बुलढाणा येथील संगीता रामदास दसाळ या ताईंचा आज आपण खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव सांगणार आहे. आज हा अनुभव सांगताना अक्षरशः डोळे पाणवलेले आहे आणि एकच मनामध्ये आठवत आहे की महाराज, तुमचे उपकार मी पुढच्या 7 जन्मसुद्धा विसरू शकत नाही किंवा फेडू शकत नाही. महाराजांनी खूप म्हणजे खूप मला आत्तापर्यंत साथ दिलेली आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की माझ्या जीवनामध्ये महाराजांचे आगमन कसे झाले. मार्च महिना होता. मार्च महिन्याची 20 तारीख 2023ला महाराजांचे माझ्या जीवनामध्ये आगमन झाले. माझे दुःख एवढे भयानक होते की हे दुःख प्रत्येक स्त्रीच्या वाटेला हे नकळतपणे येतच असतात. तसेच माझ्या वाटेला देखील आलेले होते. माझी घरची परिस्थिती, घरचे लोक हे खूप भयानक. मी खूप सासुरवास आत्तापर्यंत सहन केला. माझ्या सासूबाई मला 8-8 दिवस जेवायला देखील देत नसायच्या. माझ्या सासूंनी माझ्या हाताला देखील चटके दिलेले आहे. इथपर्यंत सासुरवास त्यांनी मला केला होता. खूप भयानक परिस्थिती, कोणाचाच आधार नव्हता. कारण माहेरचं देखील वातावरण माझं नव्हतं, स्ट्रॉंग नव्हतं. कारण माझे वडील मी लहान होते तेव्हाच एक्सपायर झालेले होते. भाऊ होता तो लहान होता. आई लोकाची मोलमजुरी करून काम करत होती. मी तिथेही जाऊ शकत नव्हते. माझं दुःख त्यांनाही सांगू शकत नव्हते. आईला माझा त्रास मी नाही देऊ शकत होते. मी इकडं खूप सासुरवास सहन करत होते. पण माझ्या आईला मी कधीच सांगितलं नाही की मला सासुरवास आहे. कारण मनामध्ये विचार यायचा की आपण जरी आईला सांगितलं तिला त्रास होईल, दुःख होईल. आपण तिथे जाऊन राहू शकत नाही. कारण ती परिस्थिती आपल्याला माहीत आहे आणि किती दिवस राहणार आहे. शेवटी तर इथेच यायचं आहे. सासूबाई किती दिवस आहे, थोड्या दिवसाच्या आहे. कधीतरी माझं देखील चांगलं होईल या आशेने मी जगत होते. आणि एक दिवस खूप भयानक असं घडलं. माझे मिस्टर ड्रिंक करून आले आणि त्यांनी देखील मला खूप मारहाण केली. अक्षरशः माझ्या ज्या मांड्या होत्या त्या पूर्णपणे त्या मांड्यांना फोड आले होते. इथपर्यंत मारले होते. पूर्ण लालबुंब झालं होतं. मला चालता देखील येत नव्हतं. इतकी भयानक परिस्थिती माझी झालेली होती. त्यावेळेस मी खूप रडायला लागले. आणि आपल्याला एक कोणाचा तरी आधार पाहिजे असतो. त्या क्षणाला मला त्यावेळेस असं वाटलं की आज जगूच नाही. मी आत्महत्या करायचा देखील विचार केला होता. जे काही औषध होतं ते जवळ घेऊन ठेवलेलं होतं. मला एक मुलगा देखील त्यावेळेस होता. मी त्याच्याकडे बघितलं. याचं काय होईल, याचं काय चुकलं, याची काय चूक आहे, याला कोण सांभाळेल, असे विचार मनामध्ये यायला लागले. त्याच वेळेस रडता रडता अचानकपणे महाराजांचा व्हिडिओ माझ्यासमोर आला. तारक मंत्रच महाराजांचा लागला. तो तारक मंत्र ऐकल्यानंतर प्रचंड रडायला यायला लागलं. तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, पण ह्या मंत्राने मला खूप छान वाटलं. आणि मग मी महाराजांशी बोलायला सुरुवात केली. माझ्या मनातील सर्व काही त्यांना सांगायला लागले. जे दुःख होतं ते महाराजांपुढे व्यक्त करू लागली. खूप रडायची, तारक मंत्र लावायची आणि त्यांना मला थोडंसं समाधान वाटायला सुरुवात झाली. आणि तिथून पुढे महाराजांची आणि माझी कशी मला त्यांची गोडी लागली हे मला देखील कळालं नाही. आणि मग यांची सेवा कशी करायची, कसं करायचं, याचे सर्व काही व्हिडिओ मला यायला लागले. पूजा लाईफस्टाईल या चॅनलला मला त्यांचे व्हिडिओ आले आणि त्यांनी असाच माझ्यासारखाच एक अनुभव देखील सांगितला होता. तो अनुभव ऐकून डोळ्यातून पाणी आलं. आपल्या देखील जीवनामध्ये काहीतरी नक्कीच चांगलं घडणार आहे म्हणून मलाही एक आशेचा किरण वाटला आणि मी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. जसा वेळ मिळेल तशी मी सेवा करत होती. फार काही सेवा माझ्याकडून होत नव्हती, पण जशी जमेल तशी सेवा मात्र मी करू लागलेली होती. पण त्या देखील सासूबाईंना त्याचा देखील त्रास व्हायला सुरुवात झाली. तू अगरबत्ती लावते, मला खोकला येतो, मला त्रास होतो, ते महाराजांचा मंत्र काय बोलती तो बोलत जाऊ नको, घरामध्ये अजिबात काही लावायचं नाही, असे वेगवेगळे ते माझ्याशी
हे करायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस मग मी छोट्या आवाजामध्ये, कमी आवाजात माझी सेवा करत होते. मी पहाटचे 2-3 वाजता उठून महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. महाराजांकडे एकच मागणं होतं की घरची परिस्थिती सुधरू द्या, यांना सद्बुद्धी द्या, चांगली बुद्धी द्या, यांना चांगलं वागण्याची हे करा. पण म्हणतात ना की योग्य वेळ आल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि एखाद्याचा जो स्वभाव असतो त्यात देखील आपण बदल करू शकत नाही. असंच माझं चालू होतं. खूप घरामध्ये भांडणं देखील होतच होती, वाढतच होती, कमी मात्र होत नव्हती. एकदा तर मी असंच 108 स्वामीचरित्र पारायणाचा संकल्प केला. महाराजांचे पारायण करायचं होतं आणि घरामध्ये मला असं वाटत होतं की नॉनव्हेज यांनी खाऊ नये किंवा आणू नये. पण ते त्यावेळेस नेमकी खूप नॉनव्हेज आणत होते आणि घरामध्ये कंटिन्यू भांडणं आणि माझे मिस्टर हे ड्रिंक देखील खूप करायला लागलेले होते. त्यामुळे मला खूप टेन्शन यायचं. काय करावं तेच कळत नव्हतं. महाराजांकडे भीक मागून बोलून सुद्धा महाराज माझं ऐकत नव्हते. महाराज, तुम्ही डोळे बंद केलेले आहात का? तुम्हाला या लेकराचं दुःख दिसत नाही का? तुम्ही माझं ऐकत नाही का? आता मी किती अनुभव ऐकते, तुम्ही प्रत्येकाला अनुभव देतात. मग माझी सेवा, माझी तळमळ, माझी हाक तुमच्यापर्यंत जात नाही का? याचं उत्तर मला द्या. असं महाराजांना खूप कळवून मी प्रार्थना केली आणि खूप रडले. त्या दिवशी जेवणही केलं नाही, तशीच झोपली. आणि 2 वाजता महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. स्वप्नामध्ये महाराज आले आणि महाराजांनी मला त्यांच्या मांडीवरती घेतलं. मला म्हटले की बाळा, थकली आहेस का? झोप निवांत आणि घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. संयमाने घे, धीर सोडू नको, आमच्यावरती विश्वास ठेव, सर्व काही व्यवस्थित होईल. असं महाराजांचे शब्द कानावर आज देखील जसेच्या तसे आवाज मला ऐकू येतो आणि खूप धीर वाटला. सकाळी उठले, महाराजांचं ते स्वप्न आठवलं. महाराज माझ्यासोबत आहे ना, आता मला कशाचीच भीती नाही. महाराज, फक्त माझा हात घट्ट पकडून धरा आणि मला लढण्याची ताकद द्या. एवढं मागणं स्वामींकडे आता मागायला सुरुवात केली आणि महाराजांपुढे सर्व काही माझं दुःख, व्यथा मी सांगत होते आणि महाराजांनाही कधीतरी दया येणारच होती. आता 2023 पासून तर 25पर्यंत मी कंटिन्यू महाराजांची सेवा करत होती आणि मिस्टरांच्या वागण्यात काही बदल नव्हता, सासूच्या वागण्यातही बदल नव्हता. पण महाराजांवरचा विश्वास मी कधीच कमी होऊ दिला नाही. तुम्ही आहात, तुम्ही सांगितलंय तर नक्की व्यवस्थित होईल. आणि असंच एक असा प्रसंग घडला. त्या प्रसंगाने सर्वच काही बदलून गेलं. स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर हे ड्रिंक करत होते. त्यामुळे एक दिवस अचानक काय झालं की त्यांनी ड्रिंक केली आणि त्यांना चक्कर आले. चक्कर आल्यानंतर त्यांना अचानकपणे रात्री खूप ताप भरला आणि त्यानंतर त्यांना उलट्या व्हायला सुरुवात झाली. जुलाब झाल्या, उलट्या झाल्या आणि शेवटची उलटी रक्ताची झाली. ज्यावेळेस रक्ताची उलटी झाली, खूप आम्ही घाबरलो आणि तेही घाबरले. हॉस्पिटलला आम्ही त्यांना घेऊन गेलो. डॉक्टरांनी सर्व काही चेकअप वगैरे केले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जर आता ड्रिंक घेतली तर तुमच्या जीवाला धोका आहे. तुमच्या लिव्हरवर सुद्धा सूज आलेली आहे. त्यामध्ये माझ्या मिस्टरांची तब्येत ही खूप खराब झालेली होती. म्हणजे खूप, ते अगोदर खूप स्ट्रॉंग होते, धिप्पाड होते, पण आता ते खूप वीक झाले होते, खूप वाढले होते. त्यांच्याकडं बघवत सुद्धा नव्हतं. मला त्यांची खूप काळजी वाटत होती. महाराजांपुढे रडत होती, त्यांना व्यवस्थित बरं करा, याच्यातून बाहेर काढा, याच्यासाठी मी काय करू, मला मार्गदर्शन करा, असं महाराजांना खूप विनंती केली. आणि त्या दिवशी मला गायत्री ताईंचा व्हिडिओ दिसला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांची सेवा सुरू होती. जी काही लाईव्ह सेवा होती ती 12 लाख तारक मंत्राची सेवा त्यांची सुरू होती. आणि ते तारक मंत्र, मग मी तिथे एक प्रश्न केला आणि त्या प्रश्नामध्ये मी सांगितलं की असं प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस ताई म्हटल्या की तारक मंत्राचं तीर्थ त्यांना द्या. आणि मग मी तारक मंत्राचं तीर्थ खूप मनोभावे बोलायला सुरुवात केली. रोज 108 वेळेस मी तारक मंत्र बोलू लागली. ते तीर्थ बनून माझ्या मिस्टरांना रोज मी पिण्यासाठी द्यायला सुरुवात केली. मिस्टरांना सांगितलं नाही की हे तीर्थ आहे. मी पाणी म्हणून त्यांना द्यायला लागली. आणि त्यांनी एक दिवस असंच पुन्हा एकदा ड्रिंक केली, पण त्यांना पुन्हा खूप प्रचंड त्रास झाला. कारण त्या दिवशी मी त्यांना तीर्थ दिलतं आणि त्यानंतर ते बाहेर गेले आणि ड्रिंक करून आले. त्या दिवशी त्यांना उलट्याचा खूप त्रास झाला. त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आजपासून मी ड्रिंक करणार नाही, असं ते म्हटले. त्यावेळेस खूप म्हणजे समाधान वाटलं. आज देखील मी त्यांना तारक मंत्र
मंत्राचं तीर्थ रोज बनवून देते. मी त्यानंतर ते तारक मंत्र तीर्थ बनवायचं सोडलंच नाही. कंटिन्यू ते तीर्थ मी देतच राहिली आणि 6 महिन्यामध्ये इथून माझ्या तारक मंत्राच्या तीर्थाचा चमत्कार सुरू झाला. कारण तारक मंत्राच्या तीर्थाने माझ्या मिस्टरांची ड्रिंक तर सुटलीच सुटली, त्याचबरोबर ते घरामध्ये जे पैसे देत नव्हते ते पैसे देखील घरामध्ये द्यायला लागले, मुलाकडेही लक्ष द्यायला लागले आणि जे काही घरातील वातावरण होतं ते बदलायला लागलं. आणि विशेष म्हणजे या अगोदर कधीच माझ्या मिस्टरांनी माझी बाजू घेतली नाही. आमच्या सासूबाईचे माझे जर वाद झाले तर ते सासूबाईंचीच बाजू घेत होते. पण यावेळेस असं काही आश्चर्यकारक घडलं होतं की माझ्या सासूबाईंचे माझे वाद झाले त्यावेळेस माझे मिस्टर सर्वप्रथम त्यांच्या आईला बोलले होते, इतका पण त्रास एखाद्याला देऊ नये, तो सहन करतोय तर एवढं पण त्याला त्रास देऊ नकोस, तुझं फार होत आहे, तू खूप अति करत आहे. आईला ते बोलले. आईला म्हटले की तुझं चुकतं. आईला माझ्यासमोर बोलले. त्यावेळेस आईलाही खूप वाईट वाटलं की हा सर्वप्रथम मला आज बोलला, हिच्यामुळेच बोलला. त्यामुळे आईने मला आणखी त्यावेळेस टॉर्चर केलं. बाहेर निघून गेला. ते मुलगा मला बोलल्यामुळे त्या शेजारणीकडे बसण्यासाठी दुपारी निघून गेल्या. मला खूप रडायला यायला लागलं. महाराजांचे 3 अध्याय 11 माळी मी घेतल्या आणि रडतच घेतल्या. डोळ्यातून अश्रू 1 मिनिटसुद्धा थांबला नाही. पूर्ण अश्रू माझ्या डोळ्यामध्ये होते आणि मी खूप रडत होते. आणि त्याच वेळेस महाराजांची कृपा होणे म्हणजे चमत्कार होणे असं नाही. प्रत्येक वेळेस महाराज स्वतः येतील असं नाही, पण महाराजांची कृपा म्हणजे जर संकट असेल तर महाराजांचं नाव मुखामध्ये येणे आणि कुणाच्या तरी माध्यमातून महाराज आपल्यापर्यंत पोहोचणे, कुणाच्या मुखातून संदेश देणे, कुणाच्या मुखातून सांत्वन करणे, ही देखील महाराजांचीच आपल्यावरती झालेली कृपा असते. त्या क्षणी माझ्या घराची बेल वाजली आणि कोण आलं यावेळेस म्हणून दरवाजा उघडला तर मी कधी कल्पनाही केली नव्हती. ती माझी मैत्रीण मला भेटण्यासाठी आली. तिने मला कॉलही केला नव्हता, काहीच नाही. ती मैत्रीण भेटण्याला आली. खूप आनंद झाला आमच्या. तिला चहा वगैरे झाला, गप्पा रंगल्या, खूप सारे जुन्या गप्पा आम्ही मारू लागलो. मग कसं चाललं काय, आणि नकळतपणे माझ्या मुखातून डोळ्यातून पाणी आलं. आणि त्यावेळेस तिने मला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. तिचं समजावणं जणू काय महाराज तिच्या मुखातून बोलत होते. तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, सर्व काही व्यवस्थित होईल. त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळेल, तुझ्या कर्माचं फळ तुला मिळेल. महाराजांवरती फक्त विश्वास ठेव आणि त्यांची सेवा करत राहा, सर्व काही महाराज व्यवस्थित करेल. पण त्या दिवशी मी खूप खचून गेली होती. मला उभं राहण्याचीच ताकद नव्हती. कारण केव्हावर लढणार, केव्हावर करणार, याला पण सीमा असते. मी तिला म्हटले की माझ्यात आता लढण्याची ताकद नाही. महाराज एखाद्याची खरंच खूप परीक्षा बघतात, माझीच का बरं परीक्षा बघतात. त्यावेळेस तिने मला एकच वाक्य सांगितलं की ज्याच्या जीवनामध्ये महाराजच आहे, महाराजांचं आगमन आहे, महाराजांचं अधिष्ठान आहे, त्याचा हात महाराज सोडत नाही आणि त्याला नक्की साथ देतात. त्याच्या पाठीशी कायम महाराज उभे राहतात. महाराज तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य सतत बोलत राहा म्हणजे तुला एक धीर येईल. आणि त्यानंतर मग मी तसंच करायला सुरुवात केली. माझ्या सासूबाईंमध्ये आज देखील काहीच बदल झालेला नाही. मी सेवा करून देखील त्यांच्यात बदल झालेला नाही. त्या आहे तसेच वागतात. पण एवढं झालेलं आहे की आता त्या काही बोलल्या तरी मी त्यांना प्रतिउत्तर देत नाही. फक्त एवढंच मनात म्हणते, महाराज तुम्ही बघून घ्या कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोणाचं चूक झाली आहे. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. तुम्ही सर्व काही बघत आहात की काय झालं आहे ते. महाराजांना मी सांगते कारण मला माहीत आहे माझी चूक नाही. कारण मी एखादी गोष्ट जर चुकीची केली, चुकीचं वागले, त्यांना जरी चुकीचं बोलले तरी माझा अंतरात्मा मला सांगतो की तू आज हे चुकीचं केलं, हे करायला पाहिजे नव्हतं. तो अंतरात्मा म्हणजेच माझे महाराज माझ्याशी बोलतात. महाराज मला मनातून सांगतात की तू हे आज चुकीचं केलं. त्यामुळे मी आता तसं वागतच नाही. सर्व काही महाराजांवरती सोडून दिलं. जेव्हा योग्य वेळ येतील त्यावेळेस महाराज त्यांना करायचं असेल व्यवस्थित तर करतील. पण मी एकच माझं ध्येय आहे की मी महाराजांना कधीच विसरणार नाही, महाराजांची सेवा सोडणार नाही. जोपर्यंत या श्वासामध्ये, हृदयामध्ये श्वास आहे तोपर्यंत महाराजांची सेवा मी करत राहणार. महाराजांना माझ्यावरती दया आली तर सर्व व्यवस्थित करतील, नाही आली तर माझे कर्माचे फळं, माझे मागच्या जन्मीचं काहीतरी पाप असेल असंच समजून मी भोगणार आहे. स्वामी भक्तांनो, मी
जी काही सेवा केली त्याचं फळ महाराजांनी माझ्या मिस्टरांच्या रूपामध्ये मला दिलेलं आहे. तुम्हाला देखील महाराजांचे असेच अनुभव येतील. तुम्ही देखील खूप सेवा करा. अशा माझ्यासारख्या खूप माझ्या ताई बहिणी आहेत की त्या या संकटात आहे. तुम्ही देखील महाराजांची सेवा सुरू करा. आपल्याला एक जी काही व्यक्ती असते ना की एक आधाराची व्यक्ती, ती आधाराची व्यक्ती म्हणजे आपले महाराज आपल्यासाठी उभे आहेत. दुसरं कोणी नसलं तरी चालेल, फक्त महाराज आपल्यासोबत पाहिजे. त्यासाठी मी हा अनुभव आज इथे शेअर केलेला आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. खूप शिकायला मिळालं ताई या अनुभवातून. तुमची इच्छा लवकर महाराज पूर्ण करतील. तुमच्या जीवनातील दुःख महाराज लवकर नष्ट करोत, हीच स्वामी आईचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.